बहिणींच्या बाबतीत पण काय झालं की बहीण रेकी करून घ्यायच्या विचारायच्या. माझी भाची आहे, बहिणीची मुलगी आहे. तर तिने डिलिव्हरीच्या आधी सांगितलं होतं की मला डिलिव्हरी नॉर्मल नाही झालेली पहिली. तर मावशी मला खूप त्रास झाला होता गं त्यावेळेस, ह्यावेळेस काय होईल म्हटलं चल चेक करते तुला आपण. तिला मी रेकीतनंच चेक केलं, स्वामींची कृपा. तिला सांगितलं तुला ह्यावेळेस नॉर्मलच होणार आहे, पण तुला एक प्रॉब्लेम येणार आहे ऑपरेशनचा, तुला त्रास होणार आहे एक गोष्टीचा, पण नॉर्मल मुलगी होणार आहे. आणि तसंच तिला नॉर्मल मुलगी झाली. पण 3च दिवसांनी त्या छातीत गाठी झाल्या, त्याचं ऑपरेशन झालं तिचं. ते तिला मी सांगितलं होतं, पण ती खूप खुश होती जेव्हा नॉर्मल झाली. ज्यावेळेस तिला पहिला मुलगी झाली, तेव्हा झालेला जो त्रास होता त्यामुळे ती खूप उंचीला कमी असल्यामुळं घाबरत होती ती. मग मी त्याला काही घाबरू नको, स्वामींचं नाव घे आणि तू स्वामींना डोळ्यासमोर धर, आणि अगदी नॉर्मल झाली. अशा एक एक घटना होत मग हे गेली. रेखीनीच पॉसिबल झालं आहे सगळं. रेकी आणि स्वामींचा आशीर्वाद, पूर्ण विश्वास पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीचा जेव्हा पूर्ण विश्वास होईल ना, तेव्हा काम सक्सेस होतं. Correct, तुमचा आपण 50% देतो, मग समोरच्या व्यक्तीने 50% द्या, त्यांच्यावर तेव्हा पण depend 100. आहे, हां, तर तुमचा अगदी विश्वासच नसेल तर काहीच होणार नाही. आपण किती मेहनत केली तरी मग काय उपयोग बरोबर नाही. आहे, बरोबर तर आहे. त्याच्यासाठी समोरच्या व्यक्तीचा विश्वास पाहिजे. स्वामींच्या कृपेने ते मला आशीर्वाद मिळाला. मी रेकी करून घेतली, त्याच्यानंतर पेशंट करत गेले, भरपूर पेशंट केले, त्याचा मला हातभार झाला. नोकरी सोडल्यानंतर माझं घर चालवलं कसं ही काळजी होती स्वामींना, पण त्यातनं पण मला इन्कम होत गेलं. माझ्या मुलांचे लग्नाचे, मुलींच्या पण लग्नाचे म्हणजे काळजीच नाही राहिली. स्वामी म्हणत होते तुझी सगळी व्यवस्था केली, आणि खरंच केली त्यांनी. असं करता करता लोकांच्या घरी जाऊन पण मी पूर्ण चेकअप करायची, रेकी करायची. दीड दोन तास लागायचे मला. असं करता करता लोक सांगायला गेले, आमच्या घरात प्रॉब्लेम आहे हो, आमच्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे का, असं काय का लोकांचं असतं म्हणा, तर तुम्ही काहीतरी करा. तर मी म्हटलं मला त्यातलं काही माहिती नाही आहे. मी स्वामींना विचारलं आल्यानंतर, तर स्वामी बोलले तू शिकून घे. मग मी ठाण्याचे रविराज आहे त्यांच्याकडे शिकले वास्तूचं, त्याचं शिक्षण घेतलं, परीक्षा दिल्या, त्याची सर्टिफिकेट मिळालं. नंतर मी वास्तू जेव्हा करायला गेले तेव्हा मला नवीन नवीन अनुभव येत गेले. ओके. घाटकोपरला एकाचं घर जेव्हा मी चेक करायला गेले तेव्हा ना त्यांची एक भिंत संपूर्ण चेक केल्यानंतर एक भिंत ना अतिशय दुःखी होती, अक्षरशः रडत होती ती भिंत. ओके. त्या भिंतीला म्हटलं त्यांना विचारलं मी, तुम्ही ह्या भिंती काय केलं होतं का इथे? तर मग त्यांनी सांगितलं ही पूर्ण भिंत आम्ही पाडून टाकून त्या बाजूला बांधली. ओके. तिथं भिंत होती? भिंत होती पूर्वी. ओके. तर मी म्हटलं वास्तू ही पंचतत्वानीच बनलेली, आपलं शरीर आहे तसं. त्यांना तुम्हाला कापलं हात तर तुम्हाला किती त्रास होईल, तसं त्या वास्तूलाही त्रास होतो. आणि मग त्यांना ते कळलं की हां. तर मी मला सांगितलं त्यांनी की आता काय करायचं. म्हटलं आता तुम्ही त्यांची हे बघा, अडझूड घेऊन माफी मागा, जे केलं आहे ते असं करायचं नाही, वास्तूला कधीही तोडायचं नाही. करेक्ट. हां. त्याच्यानंतर त्यांचं 30 वर्ष घर नावावर होत नव्हतं. ओके. हां. जेव्हा संपूर्ण घर चेक केलं तसं सगळी छान होतं त्यांचं. सगळ्या जागेला पूर्वेला अगदी हे होतं, म्हणजे पूर्व दिशा चांगली होती, त्यांचे किचन वगैरे सगळं होतं. पण ह्या दिशेचा त्रास तेवढ्या भिंती, बाकी नाही काय, अगदी दार वगैरे सगळं छान होतं. त्यांना ते सोल्युशन दिलं. तर त्या मला सांगत होत्या की 30 वर्ष झालं आमच्या नावावर होतच नाही आहे हे घर, हा फ्लॅट. तर ती वास्तू केल्यानंतर 8 दिवसांनी जो चेअरमन बिल्डिंगचा नेहमी त्यांना म्हणायचा नाही 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 आम्ही तुमचं करणार, कारण ही घर आहे ना ते तुमच्या सासू सासऱ्यांचं आहे. पण त्यांच्या मुलाच्या नावावर करायला पाहिजे की नाही, करायला पाहिजे. हां. त्यांचे सासरेच वारल्याने सासू तर मेंटली डिस्टर्ब होती, तर मग करायलाच पाहिजे ना. हे चेक देत आहेत, सगळ्या गोष्टी ह्याच हे लोक करतात. तर ते अचानक 8 दिवसांनी स्वतःहून आला. आणि हे लोक नेहमी जायचे पण तो नाहीच करायचा. ही जी लोक जेव्हा गेली 8 दिवसांनी तो स्वतः आला आणि म्हटला भाभी पेपर दे दो, मैं आपके नाम पे करता. ओके.
तर असे अनुभव हे सगळं स्वामींची कृपा आहे. मग ती भिंतीचं त्यांनी भिंत परत बांधली ती तशी? नाही नाही नाही, ती ती सरकवली गेली होती ना सगळी हा, आतल्या हा, बाजूली. हा. काय गेलं नाही. मी म्हटलं मग आता तुम्ही तिथं काहीतरी सोल्युशन करा, माफी मागा, काहीतरी करा पूजा तिची असं. तसंच मला ठाण्याला वर्तक नगरला अनुभवला. ओके. हां, ते स्वतः आले होते माझ्याकडे. तर पूर्ण चेक केला. त्यांची वास्तू तशी बरोबर नव्हतीच. जेव्हा चेक केली मी वास्तू त्यांची, तर किचनचा ओटा आहे ना असा एल टाईप होता. इकडे काही प्रॉब्लेम नाही, इकडे रिकामच होतं. पण जेव्हा मी चेक करायला गेलं तर मला जोरात शॉक बसला ओके. त्या भिंतीतून. अच्छा. हां, भिंतीतून शॉक बसला. तर मी म्हटलं इथं काय झालं होतं का? तर ते म्हणे तू तिथं आमचं ते मिक्सर आहे ना तो फुटला तिथे. ओके. 1 महिना झाला आहे त्याला फुटून. हा. म्हटलं आजही त्याला वेदना होत आहेत त्या त्या भिंतीला, भिंतीला. वेदना होत आहेत. तो चटका मला बसला. हा, त्याला दुःख होते आता पण अजून ते. अजूनही तुम्हाला असं वाटतं ही सजीव आहे म्हणून आपण या वास्तूमध्ये चांगल्या गोष्टीच करायच्या. पूर्ण पॉझिटिव्हच केलं ते व्हायब्रेशन वाढतं. हा, चांगलंच बोला कधी पण चांगलंच घरामध्ये. बोला, चांगलंच करा. वास्तूमध्ये वास्तू ही देवता आहे. करेक्ट. तर तिची आपण स्वतःला त्रास होतोच ना जरा काय लागलं तर. मग ते त्यांना सांगितलं, त्यांनाही आश्चर्य वाटलं. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. खूप. लोक इग्नोर करतात आणि जसं आता तुम्ही म्हटलात की त्यांना पण एक वेदना असते. असते. सर्व आपण बोलतो ना भिंतीला पण कानं असतात. हो. तसंच ते ऐकत असते ती वास्तू काय आपण बोलतो. आमच्या कॉलनीत एक 40 नंबरमध्ये त्यांचंही घर मला बोलवलं होतं चेक करायला. तेव्हा मी गेले. त्यांच्या घरात पाऊल ठेवता क्षणीच त्यांची आई समोर उभी होती, जी 8 महिन्यापूर्वी मेली होती. ओके. हां, मी तिच्याकडे बघितलं, ती माझ्याकडे हसते. मी दुर्लक्ष केलं आणि त्यांची वास्तू करून दिली. हा. पण हे सगळं आशीर्वाद स्वामींचे आहेत, अक्षरशः स्वामींचे आहेत. असे भरपूर मला अनुभव येत गेलेले आणि एक अनुभव वाटतात. आनंद वाटतो की आपण त्यांना ह्या जमिनीत, ह्या भिंतीत, हे तर काय नाही. घाटकोपरला पण एकाची कंपनी आहे, शेट्टी म्हणून होते ते. तर ती मोठी कंपनी आहे. त्यांची छोटी जागा होती पंतनगरला. ओके. हां, तर तिथं त्यांना भरपूर भरभराट होती, भरपूर भरभराट. आता त्यांचे बिझनेस वाढल्यानंतर त्यांनी 1001 स्क्वेअर फीटची जागा घेतली ह्याला तुमच्या असलपाला. ओके. हां, असलपाला. तर ज्यांचं आपण घर करून दिलं होतं की त्यांचं नावावर होत नव्हतं, ते झालं. त्या वास्तू कसं करतात स्वामी करतात, मी काही करत नाही त्यात. मी एक सेवा करते. तर त्यांना सांगितलं, बिझनेसवाल्यांना सांगतात. तर त्यांनी सांगितलं की मला ना इकडे एवढी मोठी मी जागा खरेदी केली पण इथे ना भरपूर मला लॉस होतो आहे. ओके. तो बोलले ते आई को बताओ, हमारी आई ने हमारा भी करके दिया, अब बताओ. तर त्यांनी मला बोलवलं त्यांच्याकडे, ज्यांचं आपण घराचं केलं त्यांच्याकडे. ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं आहे. मी म्हटलं फक्त तुमची ठिकाण मला संपूर्ण सांगा. मी जेव्हा त्यांचं ठिकाण बघितलं, इथे बसूनच बघितलं. ओके. फक्त नक्षा द्या म्हटलं मला. मी इथूनच बघितलं संपूर्ण. इतकं भयानक होतं. हां, भयंकर. मी म्हटलं तुम्ही चौकशी न करता घेतली जागा? तर हो म्हणे, आधी त्यांनी आम्हाला स्वस्तात दिली. अरे स्वस्तात का देतो ही जागा तुम्ही विचारायला तो काय, आजूबाजूला तर चौकशी करायची की नाही. आणि नंतर त्याला सांगितली ती जागा फार खतरनाक आहे, तर तुम्ही तिथे विचारा आधी काय झालं होतं. तर त्या जागी पूर्वी स्मशान का काय होतं. ओके. हां, त्यामुळे त्याला बरं त्या ऑफिसला त्रास तो होतोच होतो. पण त्या चिकूवाडीत त्याचा बंगला आहे. ओके. तर तो म्हटला घर बंगला तिकडे. तर म्हटलं तो पण द्या मला, बंगल्याचं पण चेक करायला. मी इथूनच त्यांचं बंगलाही चेक केला तर ती जी काय व्हायब्रेशन वाईट आहे ना, ते संपूर्ण असं बंगल्याच्या भोवतीने फिरत होतं. ओके. तर मी त्यांना विचारलं, ते तुमच्याबरोबर तिकडे पण तुमच्या घरी निगेटिव्हिटी फिरते सगळे घराच्या भोवतीने, तर तुमच्या घरात का जात नाही, काय आहे तुमच्या घरात? तर त्यांनी सांगितलं आमच्या घरात साईबाबांचा सदरा आहे. ओके. आणि तिथं बसून माझी बायको रोज साई चरित्र वाचते.
म्हणून ते आत नाही जात. आत नाही जात, पूर्ण बंगल्याला फिरते. तर त्या मला ते बोलले होते, मावशी आमच्या घर म्हणजे गेस्ट रूम आहे वरती, 2-3 माळ्याचा असं बंगला, या तुम्ही. म्हटलं मी असं कोणाकडे राहायला जात नाही. तर म्हटलं तुम्ही कोणाकडून करून घ्या काहीतरी. म्हटलं मला, मी काय फक्त सांगते तुम्हाला, मी जसं व्यक्तीला चेक करून सांगते की तुम्ही त्याचा उपाय शोधा, तसं वास्तूचं पण मी सांगते, तुम्ही करून घ्या. बरोबर. मी त्यात काय करू शकत नाही. म्हटलं अशा भानगडीत आपण नाही येत.